सार्थ एकनाथी भागवत अध्याय 6 भाग 2. जो खांदा चुकवून अंग काढू लागेल त्यालाच तू मार देतोस, हे बोलणे व्यर्थ आहे. सृष्टीला करणारी आणि धरणारी माया आहे, त्याचा संबंध माझ्याशी काही नाही असे जर म्हणशील तर हे देवाधिदेवा असे मात्र म्हणू नकोस. कारण मायेला आश्रय तूच आहेस, म्हणून परम कारण तूच. तुझ्याच मांडीवर प्रकृती आणि पुरुष ही खेळतात. तू मायेहून श्रेष्ठ आहेस, प्रकृती पुरुषाहून भिन्न आहेस. तू काळाचा दुर्धर काळ व सर्व संहाराचा करता तूच आहेस. हे मेघश्यामा, आमच्या उत्तम निज सुखाला तुझा चरण विस्तारच कारणीभूत आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, आमच्यावर कृपा करावी एवढेच माझे मागणे मागतो. हे श्रीपती, जगाची उत्पत्ती आणि स्थिती तुझ्यापासूनच होते आणि शेवटी सर्वांचा संहार करणारा महाकाळ निश्चयाने तूच आहे. तामस शक्तीचा क्षोभ झाला म्हणजे ती शेवटी सर्व सृष्टीला प्रलय करून टाकते. तेव्हा सर्व जीव सूक्ष्म रूपाने बीजरूप अव्यक्तामध्ये राहतात. नंतर पुन्हा उत्पत्तीचा काल आला म्हणजे तीच सारी बीजे उगवतात आणि स्थितीकाली त्यास पालवी फुटून पुष्पफळांची फलद्रूप होतात. हा तर गुणक्षोभाचा परिणाम आहे. तेव्हा मी काही प्रलय करता नव्हे असे जर श्रीकृष्णनाथा आपण म्हणत असाल तर ही गोष्ट ऐका. तुझ्या स्वरूपाचे खरे खरे ज्ञान झाले तर माया, महत्तत्व आणि जीव या सर्वांचाच नाश होऊन भक्त असतात, हे निजपदाच्या स्वरूपाचा आनंद भोगतात. हे कृष्णनाथा, त्या तुला सर्वांचा संहार करणे काय कठीण आहे. म्हणून कारणासह वर्तमान प्रलय करता महाकाळ खरोखर तूच आहेस. तू संसाराची स्थिती कळू देत नाहीस. काळाची गती तर अत्यंत सूक्ष्म करून ठेवली आहेस. अखेर आपल्या प्रकृतीच्या विकारांचा नाशही तूच करतोस. प्रलयाचे मूळ कारण म्हणजे लव, निमेष, घटिका, पळ, अहोरात्र, त्रिकाळ, ज्याला केवळ त्रिनामी असे म्हणतात, अशा प्रचंड गतीसह वर्तमान महामहत्त्व तू नासून टाकतोस. म्हणून हे श्रीकृष्ण, हे ऋषिकेशी, असा तू महाकाळ आहेस. हे अनंता, पुढे सृष्टीचा निर्माण करणाराही तूच होतास. आणखी त्या उत्पत्तीचे पालन करणारा मूळ करताही तूच. तुझी वीर्यशक्ती येऊन पुरुषाला पुरुषत्व येते, म्हणूनच तो प्रकृतीचा अंगीकार करून तीत गर्भाधान करतो. त्याचवेळी ती प्रकृती महत्तत्वामध्ये गरोदर होऊन पंचतत्वासह वर्तमान गर्भामध्ये हिरण्यवर्णाचे अंड धारण करते. ते वीर्य अमोघ आणि प्रबळ असल्यामुळे ही प्रिया विश्वकाराचे बाळ धारण करते आणि त्या अंड्यामध्ये सारे ब्रह्मांड असते. गर्भाला असे गर्भवेष्टन असावे, त्याप्रमाणे या अंड्याला 7 प्रकारचे बहिरावरण असते. त्याचे नियमित प्रमाण बसविणारा तूच. पृथ्वी, जळ, अग्नी, वायू, आकाश, स्थूल, अहंकार आणि अत्यंत प्रबळ असे क्रियासूत्र ते 7वे. कळसूत्राच्या बाहुल्यामध्ये जसा सूत्रधार असावा, त्याप्रमाणे त्या गर्भाची जतन करणारा आत बाहेर तूच असतोस. असे जग हे दोघांपासून झालेले असते. तिसरे कोणीही मोठे दिसत नाही. सारी सृष्टी 2 वस्तूंचीच भरून दुमदुमलेली दिसते. दिवा लावून पाहिले तरी तिसरे काहीच हाताला लागत नाही. बरे, प्रकृती एक दुसरी आहे म्हणावे तर ते खोटे. असा दुसरेपणाशिवाय एकी एकटाच विश्व होऊन राहिलेला आहेस. हे मल्लमर्दना श्रीकृष्णा, कौसल्याची चतुराई तुझी तू प्रकट करीत आहेस. त्या प्रकारे तू एकटाच करता असल्यामुळे तू कशानेही लिप्त होत नाहीस. आता कर्म करूनही तू अकर्ता कसा असतोस तेही ऐक. चर आणि अचर, स्थावर आणि जंगम अशा सर्व जगाचा खरोखर तू धनी आहेस, हे मागच्या श्लोकात सिद्ध करून दाखवले. आता तो धनीपणा कसा येतो हे जर खरेपणाने विचारत असशील तर त्याविषयीही स्पष्ट म्हणणे ऐकून घे. तू आपल्या मायेच्या योगाने अनेक प्रकारचे विषय स्वतः भोगतोस, पण ते भोगले पण तुझ्या अंगाला लागत नाही. कारण अकर्तात्मबोधाच्या संगतीने तू अलिप्त असतोस. हे ऋषिकेशी, तो अकर्तात्मक बोध असा असतो असे जर म्हणशील तर हे परमपुरुषा ऐक.
ती दशा वेदशास्त्रांना सुद्धा अतर्क्य आहे. भोग्य, भोग आणि भोक्ता या तिन्हींनाही प्रकाशित करणारा तूच आहेस. ज्याप्रमाणे सूर्य घटांमध्ये प्रतिबिंबित झाला तरी तो स्वभावगत्याच अलिप्त असतो. घट, जळ आणि प्रतिबिंब या तिघांनाही सूर्य स्वतः प्रकाशित करतो, पण तो प्रकाशित करूनही त्याच्यापासून अलिप्तच असतो. त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा, तूही भोग भोगून अलिप्त असतोस किंवा कर्म, कार्य आणि कर्ता या तिन्हींमध्ये जो आपला आत्माच आहे असे मानता तोही निश्चितपणे भोग भोगून अभोक्ताच होय. दर्पणातील प्रतिबिंबाशीच जो विलास करण्याला प्रवृत्त झाला त्याच्या अंगावर व्याभिचाराचा आरोप कसा येणार? जो स्वतः हे सारे जग होऊन राहतो त्या निजात्म योगयुक्त योग्याला कोणते भोग बांधणार? अशा बोधाच्याच सामर्थ्याने तो जरी विषयावर लोळत असला तरी त्या विषयाच्या विटाळाने त्याचे आत्मज्ञान मलिन होत नाही. तो देणे घेणे करीत असतो. पाहू गेले तर व्यवहारही दिसतो. घरदार करून नांदत असतो, पण तो मात्र त्यात नसतो. असा आत्मबोधाचा मार्ग न समजता योग्यांनी भोगाचा मात्र त्याग केला तरी अंगामध्ये वासना राहिलेली असल्यामुळे त्याचे सारे अंग लटलट कापत असते. ते स्वप्नामध्ये विषय पाहतात आणि जागे झाल्यावरती प्रायश्चित्य घेतात. याचे कारण अहंकार गेला नसल्यामुळे त्यांना सदा सर्वदा भीतीच वाटते. अशा विषयाचा बागुलाला भिणाऱ्यांना खरोखर आत्मबोध झालेला नसतो. पण तसा काही तू नव्हेस. तू महान धैर्यशाली असून तुझा आत्मबोध कसा स्पष्ट दिसतो आहे. आता तू कदाचित असे म्हणशील की मी धैर्यशाली आहे, आत्मज्ञानाने परिपूर्ण आहे, असे मला कोणी पाहू शकणार नाही. तर हे स्वामी, तशा प्रकारची लक्षणे व ती प्रत्यक्ष गोष्टही सांगतो ऐक. घरामध्ये 16,000 बायका आणि गोकुळातील इतरांच्या स्त्रियाखेरीज ह्याशिवाय मथुरेच्या कुब्जा वगैरे आणि मित्र जातीतील कुमारिका भोगल्या त्या वेगळ्याच. मुंजसुद्धा झालेली नव्हती. त्याच्या आधीच गवळ्यांच्या पांगळ्या मुलींचा उपभोग घेतलास. सांदी कोंदीला आणि नदी विहिरीवरही किती धरल्या त्यांना तर संख्याच नाही. हे हरी, असा तू अविधीने जरी ज्यांचा उपभोग घेतलात तरी तुझा आत्मभोग काही मिळाला नाही. अर्जुनाला हातात धरून स्वतः क्षीरसागरामध्ये शिरलास. शेषाशाही नारायणाला सुद्धा तुझ्या दर्शनाची उत्कंठा लागून राहिली, म्हणून त्याने मुद्दामच ब्राह्मणांची मुले हरण करून आपल्याकडे नेली. ज्याप्रमाणे आपले स्वरूप आपणच पाहावयास आरसा घ्यावा लागतो, त्याप्रमाणे कृष्णार्जुनांना पाहण्यासाठीच नारायणाने आपणहून ती मुले आणली. तू नरनारायणाचा अवतार आहेस. तुझे दर्शन घ्यावे म्हणूनच मी स्वतःही ब्राह्मणांची मुले इकडे आणली. असे अत्यंत प्रेमाचे व गंभीर शब्द श्रीनारायणाच्या मुखातून निघालेले आम्ही सारे ऐकलेले आहेत. म्हणून म्हणतो, हे श्रीकृष्णा, तुझा आत्मभोर फार अगाध आहे. ती मृत होऊन किती काळ लोटलेली ब्राह्मणांची मुले श्रीकृष्णा तुम्ही आणून दिली ती सारी चरित्रे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहेत. नारायणाला सुद्धा तुझी इतकी आस्था त्यांच्यापुढे आमची ही कथाच काय. हे अच्युता, हे गुणातीता श्रीकृष्णा, तुझा अंत पार कोणालाही लागावयाचा नाही. मागे आपण पुष्कळ अवतार घेतले पण असे चरित्र केलेले नाही. वेदविधीला लाजवून सोडले आणि व्याभिचार करणाऱ्यांनाही आत्मपद देऊन टाकले. पण मी ज्या स्त्रिया भोगल्या त्या निखालस उदासीनपणाने भोगल्या, म्हणून आत्मज्ञानाला काही बाध आला नाही असे म्हणशील तर श्रीकृष्णा, तसेही झालेले नाही. त्या स्त्रियाही काही सामान्य नव्हता. त्या विलासांमध्ये चतुर असून शृंगारयुक्त हावभाव करीत असत, नटून मुरडून अंगाची चपलताही दाखवीत असत आणि तुला पुरुषोत्तमाला पाहून कामबाणांचाही वर्षाव करीत. भ्रुकुटी रूप धनुष्याचे वेढे चढवून वाकड्या कटाक्षाने तीव्र बाण सुरत मंत्रांनी त्या देदीप्य बाण करीत असत. ज्या बाणांच्या तडाख्याने इंद्राला सुद्धा 1000 ठिकाणी क्षते पडून
त्याच्या देहाची चाळणी होऊन गेली. ज्या प्रचंड बाणाने शंकराला मोहिनीच्या मोहामध्ये लोळवून सोडले, ज्या बाणांचा नुसता पिसारा लागताच तपस्वी लोकांनी घाबरगुंडी उडते व ते घरदार सोडून पळून जातात, अशा 16,000 कामबाणांचे अखंड शरसंधान तुझ्यावर होत असताना सुद्धा तुझा बोध मळाला नाही. हे तुझे सामर्थ्य केवढे बरे! 16,000 घरच्या स्त्रियांशिवाय गोकुळातील व मथुरेतील स्त्रिया, पण इतक्या साऱ्यासुद्धा हे गोपाळा तुला विषयी म्हणजे विषय लंपट करण्याचा समर्थ नव्हता. त्यांच्याने काही तुला विषयी करवले नाही, पण तू मात्र त्यांना निर्विषयी करून सोडल्यास. हे श्रीकृष्णा, असा तू त्रैलोक्याच्या ठायी स्वामी म्हणजे श्रेष्ठ आहे, अशी ही तुझी कीर्ती ऐकली आणि तुझ्या चरणाचे तीर्थ घेतले तर या दोन्ही तीर्थाच्या सामर्थ्याने जग पवित्र होऊन जाते. तुझ्या कीर्तीचे श्रवण हे अंतःकरणातील पातकांचे क्षालन करून वृत्ती अत्यंत पवित्र करते. तसेच तुझ्या चरणापासून निघालेली गंगा सर्व पातकांचा नाश करते. हे श्रीरंगा, ते आपल्या चरणतीर्थ साऱ्या जगाला पुनीत करून सोडते. म्हणून साधू लोक या दोन्ही तीर्थांचे अखंड सेवन करीतात, तेणेकरून ते परमभावन होसाचे समाधानाने निजात्मवृत्तीत तल्लीन असतात. हे श्रीपती, अवताराच्या शेवटी ही 2 तीर्थे जगावर आपल्या दासांना तारण्यासाठी तू जगतप्रसिद्ध करून ठेवलेली आहेस. एक श्रवणाने आणि एक स्नानाने मिळून दोन्ही तीर्थे अत्यंत पावन अशी पातकी लोकांना तरून जाण्यासाठी जगज्जीवनानेच उत्पन्न करून ठेवली आहेत. शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिती, ह्याप्रमाणे सर्व देवांनी अत्यंत भक्तिभावाने व आनंदाने श्रीकृष्णाचा स्तव केला. अशा प्रकारे स्तुतिस्तोत्र गाऊन श्रीकृष्णाला त्यांनी संतुष्ट केले. सर्व देवांना मोठा आल्हाद होऊन अत्यंत कौतुक वाटले. ही स्तुती करण्याकरता ब्रह्मदेव आणि शंकर सर्वांच्या पुढे आले होते. त्यांनी मोठा जय जयकार करून लोटांगण घातले. बाकीचे सारे देव आकाशामध्ये विमानामध्ये राहून हात जोडून बसले होते. त्यांच्या सर्वांच्या तर्फेने पुन्हा विनंती करण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव पुढे सरून बोलू लागले. हे यादव श्रेष्ठा श्रीधरा, पूर्वी आम्ही पृथ्वीस झालेला भार कमी करून सूरवरांना अभय द्यावे म्हणून आपली प्रार्थना केली होती. आम्ही जशी प्रार्थना केली त्याप्रमाणे आपण कार्य केलेत असे म्हणावे, तर आपण आपल्या लीलेने त्याहून विशेषच धर्मवृद्धी केलीत. हे पुरुषोत्तमा, हे घनश्यामा, तू सर्वेश्वर आणि सर्वात्मा असल्यामुळे जे कार्य आम्हाला कळत नाही तेही आपण करून टाकले. जे कोणी सत्यवादी व साधू होते, तुझ्याच चरणी ज्यांचा संकल्प होता, त्यांच्या ठिकाणी तू यथार्थपणे धर्म स्थापन केलास. आणखी ही उत्कृष्ट कीर्ती तू 10 दिशांना पसरवलीस. तिच्या श्रवणाने खरोखरच त्रिभुवन पावन होऊन जाईल. हे श्रीकृष्णा, तू पूर्ण पुरुष असून यादव कुलामध्ये अवतार घेतलास. तुझ्या स्वरूपाच्या चांगुलपणाला तर सीमाच नाही. सर्वांमध्ये सर्वोत्तम तू. तुला पाहताच वृत्तीची खळबळ मोडून शांत होते. असा केवळ लीलेने देह धारण करणारा तू पुरुषोत्तम सर्वांनाच मनोरम वाटत आहेस. तू अत्यंत अद्भुत कर्मे केलीस. डाव्या हाताने गोवर्धन पर्वत उचलून धरलास. मुखाने वणवा गिळून गोपाळांचे संरक्षण केलेस. मृत झालेला गुरुपुत्र आणलास. गेलेले गर्भ देवकीला भेटविलेस आणि गोपाळ व वत्से तूच आणून ब्रह्मदेवालाही भूल पाडलीस. हे श्रीकृष्णनाथा अनंता, हे मज्जनका, अशा प्रकारे जगाच्या अत्यंत हिताकरता अनेक प्रकारच्या चरित्रकथा तू करून दाखवल्यास. आपण हा अवतार घेऊन अत्यंत पावन अशी विचित्र कथा कौतुके आणि नाना प्रकारची चरित्रे करून दाखविलीत. साधू लोक कलियुगामध्ये या चरित्रांचे श्रवण कीर्तन करून त्रिगुणांसह महामोह करून जातील. हे पुरुषोत्तम, हे ऋषिकेशी, ह्या यदुवंशामध्ये आपण अवतार घेतला. त्या अवताराला होऊन किती वर्षे झाली तेही मी आपल्यापाशी सांगतो. हे गोविंदा, मृत्यू लोकांमध्ये मनुष्याची आयुक्त मर्यादा 100 वर्ष नेमलेली आहे. ती मर्यादा संपून जाऊन हे श्रीकृष्णा 25 वर्षे अधिकच झालेली आहेत. या उपर येथे देवांचे काही कार्य उरलेले नाही.
यादव कुल म्हणाल तर तेही नष्टप्रायच राहिलेले आहे. उठवणीला आलेला हत्ती असावा किंवा पंख उपटलेले पाखरू असावे, त्याप्रमाणे यादवांची सेना भूमीला केवळ भारभूत होऊन राहिलेली आहे. निवणाचा डेरा फुटका असावा किंवा राजकुमाराला क्षयरोग जडावा किंवा वणव्यामध्ये अजगर होरपळावा, याप्रमाणे या यादव वीरांची दशा झालेली आहे. ब्राह्मणांचा शाप महाभयंकर, त्यामुळे यादवांचे वीर्य, शौर्य, प्रताप आणि त्यांचा शिखरास पोहोचलेला गर्व चट्ट सारा नाहीसा होऊन त्या सर्वांवरती प्रेतकळा आलेली दिसत आहे. याकरता हे देवादिदेवा, हे यादवराया, हे श्रीकृष्णा, आम्ही तुझ्या पायांची वाट पाहत आहोत, तरी वैकुंठास येण्याची त्वरा करावी. हे देवकी नंदना, जर तुझ्या मनाला येत असेल तर ह्याच क्षणी निघण्याची तयारी करावी. देवांची सेना वाट पाहत उभी आहे. सलोक, लोकपाळ म्हणून जे जे आहेत त्यांच्यावर तुम्ही कृपा करावी. आम्ही आपले दास आहोत, याकरता या दासांच्या बोलण्याचा मान द्यावा. हे वैकुंठनाथ महाराजा, ऐकावे मला आणि शंकरादी साऱ्या देवांनाही आपल्या सेवेविषयी अत्यंत उत्कंठा लागून राहिलेली आहे. हे ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून योगज्ञानातील मुकुटमणी श्रीकृष्ण मेघासारख्या गंभीर वाणीने हास्यवदन करून ब्रह्मदेवाशी बोलू लागला. नादब्रह्म जणू मुसावले किंवा आत्मनंदाचे फळच पक्क दशेला आले तशा त्या श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्यामुळे कर्णाचे भाग्यच उदयास आले. ते मोठ्या गौरवाने म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझी भक्ती पाहून मी फार संतुष्ट झालो. असे म्हणून श्रीहरी त्यावेळी पुत्रप्रेमाने आलिंगन देण्यास उद्युक्त झाले आणि प्रेमाने म्हणाले, हे देवेंद्रा, तुझे म्हणणे खरे आहे. ब्राह्मणेंद्रा, तुझ्या विनंतीप्रमाणे मी पृथ्वीचा मार तर उतरवला खरा. मी सारे कार्य पुरे केले आहे, बाकी काही राहिलेले नाही. तरी एक मोठे काम राहिलेले आहे आणि त्यांचीच मला अडचण येऊन पडली आहे. हे जे येथे आमचे यादवांचे कुळ आहे ते वीर्य, शौर्य आणि वैभव यांनी उन्मत्त झालेले आहे. आपल्या बळाच्या गर्वाने ते धर्मनाशाला उद्युक्त आहेत. ते धर्माची पाळेमुळे खणून काढावयाला पाहत आहेत. पण समुद्राला जसे मर्यादेने राखून ठेवलेले आहे, त्याप्रमाणे मी योगबळाने त्यांना आवरून धरले आहे. अशांना असेच ठेवून मी जर निजधामाला गेलो तर हे अधर्माला प्रवृत्त होतील आणि मग यांचे निराकरण कोण करणार? ज्याप्रमाणे समुद्र आपली मर्यादा सोडून खवळला तर तो साऱ्यांचा स्वाहा करीत सुटावयाला मग त्या अवतरणार कोण? तशी गत होईल. हे अत्यंत अधर्मरत होतील आणि तुम्हाला संकट पडेल आणि मग तुम्हीच त्यांचे गाऱ्हाणे सांगावयाला माझ्याकडे धाव घ्याल. हे देवांना आटवावयाचे नाहीत, दैत्यांना किंवा दानवांनाही हार जावायचे नाहीत आणि ते जेव्हा अधर्माचे बंड उभारतील तेव्हा तुम्हीच मला सांगावयाला याल. याकरता ह्या आमच्या यादवांच्या कुळाचा लवकरच नाश करून टाकावयाला निश्चय करून व त्यांची यथोचित योजना करून आजूबाजूपासूनच सुमुहूर्त केला आहे. हे सख्या ब्रह्मदेवा, ऐक. या कुळाचा एकदा फडशा पडला म्हणजे मी खरोखरच निजधामास येईल आणि तो तुझ्या लोकावरून येईल. असे श्रीकृष्ण बोलले. ते शंकरांनी व ब्रह्मदेवांनी ऐकले. सारा देवसमुदायही आनंदित होऊन त्यांनी एकदम आनंदाचा गजर सुरू केला. सर्वांनी मोठा जय जयकार करून मोठ्या आनंदाने टाळ्या पिटल्या आणि श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन करून त्यांच्यावर फुलाच्या ओंजळी वाहिल्या. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिती राजा, हे कृष्णाचे भाषण ऐकून सूरवरांच्या मनात मोठा आनंद उत्पन्न होऊन आल्हादाने त्यांनी नमस्कार केले. ब्रह्मदेव, सूर्य, शंकर इत्यादी देवांनी मिळून कृष्णास लोटांगणे घातली आणि चरणास वंदन करून ते निघून गेले.
अशा प्रकारे श्रीकृष्णाला वंदन करून आपापली विमाने वायुवेगाने सोडून देवांच्या रांगाच्या रांगा आपापल्या ठिकाणी निघाल्या. आता कुलाचा नाश लवकर करून टाकावयाचा असा श्रीकृष्णांनी निश्चय केला. मात्र तो इकडे द्वारकेमध्ये महाभयंकर उत्पात होऊ लागले. आकाशामध्ये तिघारी केतू, धमकेतू, दंडकेतू दिसू लागले. शिखा असलेली शेंडे नक्षत्रे ही गगनमंडळात उत्पन्न झाली. भर दुपारी धरणीकंपाचा धक्का बसला. दिवसाढवळ्या उल्कापात झाले. भूते नग्न होऊन नाचत आकाशामध्ये रडू लागले. लांडगे कोल्हे नगरात शिरून दिवसा चव्हाट्यावर केकटू लागले. शहरामध्ये जिकडे तिकडे कोल्हे व कोल्ह्या ओरडू लागल्या. ते पाहून लोकांच्या अंगात कापरे भरले. गावच्या आत आणि गावच्या बाहेर कुत्र्यांनी सारखा रडण्याचा धोशा चालविला. मांजरांच्या कवळंडी तर गावातील प्रत्येक घरामध्ये माजून राहिल्या. गायी मध्यरात्री हमरू लागल्या. मुले खेळताना मारामारी करू लागली. घारी माणसांवर झडपा घालू लागल्या आणि घरोघर घुबडे घू घू करू लागली. लोकांची वाग्देवी फार क्षोभली. ती बोलू लागली की अरे यमाची धाड आली. उगीच व लवकर लवकर धावून आगीत उडी कशाला घालता? इत्यादी ज्वालामुखीचे स्फोट झाले. भूकंपाचे अचके बसू लागले. उन्हे तर अग्नीसारखी तापू लागले आणि हा हा म्हणता वाऱ्याने तर कंपच सोडून दिला. त्या अत्यंत उष्ण वाऱ्याच्या स्पर्शाने झडप लागू लागली. नगरात सर्वत्र धुरळा उडू लागला. डोळे सारे धुळीने भरून गेले. स्त्री-पुरुषांना डोळे उघडण्याचे सामर्थ्य राहिले नाही. चारही दिशा धुंद होऊन गेल्या. असे नाना तऱ्हेचे उत्पात उठले. शहरामध्ये रक्ताचा पाऊस पडू लागला. हे सर्व पाहून सगळे यादव भयाने अगदी गर्भगळीत झाले. सर्व यादव एकत्र होऊन त्यात जे थोर थोर व वृद्ध वृद्ध होते त्यांनी विचार केला की ही चिन्हे अनिष्ट सूचक आहेत. काहीतरी मोठे विघ्न येणार असे दिसते. असे म्हणून ते सर्व कृष्णापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत त्यांना निवेदन केला. सारे यादव उद्विग्न झालेले पाहून श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. श्रीकृष्ण यादवांना सांगू लागले, हे दिवसाढवळ्या पृथ्वीवर आणि आकाशात मोठमोठे उत्पात उठले आहेत. ते सर्व ठिकाणी सारखे आहेत. ही अशुभ चिन्हे पाहून माझ्याही मनाला एक आठवण झाली की ह्या आमच्या यादव कुलाला ब्राह्मणांचा शाप झालेला आहे. त्यांची ही सूचक चिन्हे आहेत. ब्राह्मणांचा शाप खराच व्हावयाचा, तो हरिहरांना सुद्धा चुकवावयाचा नाही. याकरता याचा तुम्ही आत्ताचा आत्ता विचार करा. सारे लोक आधी गावाबाहेर काढा. जीवाची आशा असेल तर आम्ही सर्वांनी द्वारकेतील वस्तू आजच्या आत सोडून प्रवासाला निघाले पाहिजे. पाहता पाहता त्वरा करा. कसेही करून आजच्या आज निघा. घरादारांची आशा सोडून द्या. येथे एक अर्धघटकासुद्धा राहू नका. सर्व यादव श्रेष्ठ हो, ऐका. प्रभास तीर्थ हे अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे स्नान करून नक्षत्राधिपती चंद्रक्षयाच्या कष्टातून सुटला. दक्षाने आपल्या 27 कन्या चंद्राला दिल्या होत्या. बाकीच्यांना अव्हेर करून एका रोहिणीशी मात्र तो रममाण झाला. त्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला. म्हणून त्याला क्षयरोग जडला. तेव्हा तो या प्रभास तीर्थाला येऊन तेथे त्यांनी स्नानदादिक कर्म केले. स्नान करताच तात्काळ त्यांचा क्षयरोग नाहीसा झाला आणि त्यांच्या सर्व कला त्यांना प्राप्त होऊन मूळच्या निर्मळ तेजाने तो झळकू लागला. आपणही येथे स्नान, दान, पितृतर्पण करून व वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण असतील त्यांचे पूजन करू. नाना प्रकारची पक्वान्ने तयार करून आणि गुणाने अधिक अशी रुचकर मिष्टान्ने तयार करून देवब्राह्मणांना समर्पण करू व अनेक प्रकारची दाने यथाविधी देऊ. ओल्या भूमीत ज्याप्रमाणे बी रुजत घालतात त्याप्रमाणे उत्तम दानपात्र ब्राह्मण पाहून श्रद्धापूर्वक उत्तमोत्तम दान देत असावे. ब्राह्मणांचे मुख हेच शेत आहे. हे बुंध्या वाचून आणि पाल्या वाचून पवित्र आहे. असे उत्तम शेत पाहून त्यातच परोपरीची चित्रविचित्र दाणे पेरून सोडावीत. विनयाची उत्तम ओल श्रद्धेने निर्मळ झाडे, त्याला शमदमादी मजबूत बैल
लागलेच जुंपावेत. अशा साक्षेपाने शेतामध्ये बी पेरले म्हणजे पीक अगदी गजबजून जाऊन चारही पुरुषार्थ त्याला लटकतील. ज्याप्रमाणे नौकेच्या बळाने समुद्र जलातून तरून जाता येते, त्याप्रमाणे त्या पिकांच्या बळाने आपण सर्वजण पातकातून तरून जाऊ. शुक म्हणतात, हे सुजान परीक्षिती राजा ऐक. याप्रमाणे प्रभासास जाऊन तीर्थविधी करण्याला श्रीकृष्णांनी अनुज्ञा दिली. तेव्हा त्या यादवांचा घोळक्याचा घोळका एकदम निघाला. त्यांनी रथाला घोडे जुंपले आणि एकापुढे एक धावावयाला लागले. त्यामुळे चहूकडे सारी गडबडच गडबड उडून राहिली. वीरांच्या मोठ्या हंकाठ्या हत्तीने आणि घोड्यांचे घडघडाट द्वारकेमध्ये कोणाला वाटही मिळेनाशी झाली. इतकी प्रभासाला जाण्याची गडबड उडाली. हे परीक्षिती राजा, सारी द्वारकाच खडबडून निघालेली पाहून उद्धवाच्या मनाला श्रीकृष्णांनी तेव्हाच जे सांगितले होते त्याची आठवण झाली. लवकरच कुळाचा नाश करावयाचा आणि आजपासूनच ज्याला मुहूर्त असे म्हटले होते त्याच कार्याला देवाने आज खरोखरच सुरुवात केली असे त्याला दिसले. उद्धव हा नेहमी श्रीकृष्णाबरोबरच आणि श्रीकृष्णाच्या अनुमतानेच तो नेहमी वागे, म्हणून स्वर्गस्थ देवांचे आणि कृष्णांचे झालेले भाषण त्यांनी ऐकलेले होते. असे श्रीकृष्ण असताना ह्या द्वारकेमध्ये ज्या अर्थी एवढे मोठे मोठे उत्पात उद्भवले, त्या अर्थी हा हेतू खरोखरच कृष्णाचाच असला पाहिजे यात संशय नाही. यादवांना प्रभासाला नेऊन अर्धा क्षणात या त्यांचा नाश करून टाकील, कारण श्रीकृष्ण हा त्या निजधामाला जाण्यासाठी उतावळा झालेला आहे. पण त्या नाश करावयाचा होता व द्वारकेतच का केला नाही, त्यांना इतके लांब कशासाठी नेले असे म्हणाल तर श्रीहरी हा सर्वज्ञ होता. त्याला सर्व काही कळत होते आणि तो सर्वांचा सूत्रधार होता. यादव हे खरोखरच देवांश आणि द्वारका ही 7वी मोक्षपुरी. त्यामुळे येथे त्यांचा नाश झाला तर त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. हे लक्षात आणून श्रीकृष्णाने त्यांचा नाश येथे केला नाही, कारण यांना पदाभिमान आहे. यास्तव ह्यांना द्वारकेमध्ये मृत्यू यावयाचा नाही हे श्रीकृष्णाने मनात आणूनच त्यांना प्रवासास पाठविले. ब्रह्मशापाने मूळ म्हणजे त्या मुळसाचा झालेला लवाळा प्रवासामध्ये उत्पन्न झालेला होता हे श्रीकृष्णाला माहीत होते, म्हणूनच सर्वांना येथे पाठवून दिले. अशा प्रकारे आपला कुळाचा संहार करून श्रीकृष्ण निजधामात जाण्याकरता निघेल हे लक्षात आल्यामुळे उद्धवाच्या मनाला अनेक रीतींनी वाईट वाटले. गहिवराने गळा दाटून आला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, सर्वांगातून घाम फुटला व हृदयातून हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. कृष्ण वियोगात तर अर्धक्षण गेला तर त्याचा प्राण जातो की राहतो असे होत असे. त्यामुळे आपण आता काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. तो कृष्णाच्या तोंडाकडेच टक लावून बसला. प्राप्त होण्याच्या वियोगाने तीव्र बाण त्याच्या हृदयात अतिशय जोराने घुसून बसले. धैर्यासह वर्तमान बुद्धी गुंग होऊन गेली आणि जीवाला सारखी तळमळ लागून राहिलेली. तेव्हा एकांत आहे असे पाहून धावत जाऊन त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि पायांना मिठी घालून ओक्साबोक्षी स्पंदू लागला. जगाचा नियंता काळ, त्याच्या नियमकर्ता हे श्रीकृष्ण त्याच्या चरणावर मस्तक ठेवून तो विनयाने बोलू लागला. उद्धव म्हणाला, हे यादव देवेंद्राच्याही अति इंद्रा, हे योग्याच्या ज्ञानचंद्रा, तुझे स्वरूप अलक्ष आहे. देवांमध्ये इंद्र हा श्रेष्ठ आहे, पण तू त्या इंद्राचाही इंद्र आहेस. योग्यांमध्ये शंकर श्रेष्ठ होत, पण हे श्रीकृष्णा तू त्यांचाही ईश आहेस. तुझे जे श्रवण आणि कीर्तन हे पुण्यालाही पावन असते. कीर्तनाने संसार भवबंधन तुटून जाऊन समाधान प्राप्त होते. आपल्या कुळाचा संहार करून हा लोक सोडून देऊन श्रीकृष्णा तू खचित निजधामाला जाण्याचा बेत केलेला दिसतो.